मला या निमित्ताने सांगायचंय की विशेषतः ज्याचा उल्लेख पालकमंत्री महोदयांनी केला, मी अमरीश भाई तुम्हाला हे सांगू इच्छितो, या शिरपूरला, या तालुक्याला तुमच्यासारखा पालक मिळाल्यानंतर दुसऱ्या पालकाची आवश्यकता काय आहे? पण पालक म्हणून नाही, या तालुक्याचा एक भाऊ म्हणून, तुमचा एक लहान भाऊ म्हणून या सगळ्या विकासामध्ये तुम्हाला जिथे जिथे माझ्या मदतीची गरज पडेल, मी पूर्ण शक्तीने तुमच्यासोबत, आपल्या आमदार साहेबांसोबत या ठिकाणी निश्चितपणे उभा आहे. मला सांगताना एक गोष्ट अजून सांगावीशी वाटते. आपण धुळे जिल्ह्याला आकांक्षी जिल्ह्यामध्ये समाविष्ट केलं आणि मला सांगताना आनंद वाटतो की गेल्या 1.5 वर्षामध्ये या धुळे जिल्ह्यामध्ये जयकुमार भाऊ तुम्ही सांगायचं विसरले, 40,000 कोटी रुपयाची इन्व्हेस्टमेंट आपण आणलेली आहे. 40,000 कोटी रुपयाची. आता धुळे मागास राहणार नाही. ज्या पद्धतीनं औद्योगिक इन्व्हेस्टमेंट ही या ठिकाणी येते आहे, मला असं वाटतं की त्यामुळे खूप मोठ्या प्रमाणात आता आपल्याला या ठिकाणी रोजगाराची निर्मिती होणार आहे. की विशेषतः ज्याचा उल्लेख पालकमंत्री महोदयांनी केला, मी अमरीश भाई तुम्हाला हे सांगू इच्छितो, या शिरपूरला, या तालुक्याला तुमच्यासारखा पालक मिळाल्यानंतर दुसऱ्या पालकाची आवश्यकता काय आहे? पण पालक म्हणून नाही, या तालुक्याचा एक भाऊ म्हणून, तुमचा एक लहान भाऊ म्हणून या सगळ्या विकासामध्ये तुम्हाला जिथे जिथे माझ्या मदतीची गरज पडेल, मी पूर्ण शक्तीने तुमच्यासोबत, आपल्या आमदार साहेबांसोबत या ठिकाणी निश्चितपणे उभा आहे. मला सांगताना एक गोष्ट अजून सांगावीशी वाटते. आपण धुळे जिल्ह्याला आकांक्षी जिल्ह्यामध्ये समाविष्ट केलं आणि मला सांगताना आनंद वाटतो की गेल्या 1.5 वर्षामध्ये या धुळे जिल्ह्यामध्ये जयकुमार भाऊ तुम्ही सांगायचं विसरले, 40,000 कोटी रुपयाची इन्व्हेस्टमेंट आपण आणलेली आहे. 40,000 कोटी रुपयाची. आता धुळे मागास राहणार नाही. ज्या पद्धतीनं औद्योगिक इन्व्हेस्टमेंट ही या ठिकाणी येते आहे, मला असं वाटतं की त्यामुळे खूप मोठ्या प्रमाणात आता आपल्याला या ठिकाणी रोजगाराची निर्मिती होणार आहे.